हॅलो हॅलो हॅलो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे ईस्ट इंडिया पॉडकास्टर या युट्यूब चॅनलमध्ये, ज्यामध्ये आम्ही 3 मित्र मिळून क्रिकेटबद्दल गप्पा गोष्टी करत आहोत. आणि आज आपण रिव्ह्यू करणार आहोत IPLच्या 3ऱ्या वीक बद्दल. कसा होता हा वीक. आणि आपण दोन्ही मित्र, माझे निशांत आणि आनंद, पण आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडून पण आज जाणून घेणार आहोत. सो मी निशांतकडे जाईल पहिल्यांदा. निशांत, काय तुला काय वाटतंय, कसा होता वीक? किती मॅचेस फॉलो केले पहिले हे सांग. मॅचेस खूप फॉलो नाही केला, पण स्कोअर कार्ड नक्कीच बघत होतो मी नंतर. तर हा वीक पण लास्ट वीक सारखाच सिमिलर होता. जसं ओके. आपण बोललो की टेबल पूर्ण उलटा झालेला आहे, म्हणजे आपल्या प्रेडिक्शन्स नुसार. आणि खूप चांगले साईन्स आहेत. पंजाब झालं, दिल्ली झालं, गुजरात झालं, तोड परफॉर्मन्स देत आहेत. RCB झालं, एक मॅच हरली, पण अजून मधले जे होते, जसं लखनौ झाली, राजस्थान झाली, हे पण फॉर्म मध्ये येत आहेत. बरोबर. राहिला विषय फक्त चेन्नई, मुंबई आणि आठवत नाही तिसरी कुठली तरी टीम. राजस्थान पण ऍक्च्युली फॉर्म मध्ये आहे. राजस्थान पण चांगली फॉर्म मध्ये येते. फॉर्म मध्ये राजस्थान फॉर्म मध्ये आलेली आहे. त्यांचा हैदराबाद तिसरी टीम हैदराबाद आहे. हैदराबाद ज्या टॉप 3 टीम आपण प्रेडिक्ट केल्या होत्या त्या बॉटम 3ला आहेत. बाकी सगळ्या टीम मध्ये सध्या रेस चालू आहे. मिडल मध्ये पण ज्या होत्या त्या पण आता वर यायला मे बी ना, आपण व्हिडिओ जे बनवतो ना ते रिपिटेटिव्ह होत जाणार आहे मला वाटते. कारण जसं तू बोलला, मागचा वीक आणि हा वीक एकदम सिमिलर राहिलेला आहे. चेन्नईनी त्यांचा फॉर्म कायम ठेवलेला आहे. परत तुम्ही मुंबईचं बघितलं, मुंबई परफॉर्म करून पण त्यांना ते रिझल्ट मिळत नाहीयेत. त्यानंतर दिल्ली तुमची कन्सिस्टंटली परफॉर्म करत आहे. गुजरात कन्सिस्टंटली परफॉर्म करत आहे. बरोबर. तर विकेंडच्या मॅच म्हणजे चेन्नईबद्दल म्हणजे किती टाळायचं झाला विषय तरी बोलावंच लागतं. चेन्नई आणि मुंबई बद्दल आपण सुरुवात करू बोलताना. काय ह्या वीक मध्ये काय होतं? मागच्या वीक सारखंच होतं की काही वेगळ्या अजून वीकनेसेस दिसत होत्या, की थोडे स्ट्रॉंग पॉईंट दिसत होते? काय वाटतंय? वीकनेस तर क्लिअरली दिसत होता. म्हणजे आता कॅप्टन्सीचं पण त्यांचं जे झालं CSKचं, आता परत MSD कडे कॅप्टन्सी आली आहे. पण मेन लॉस त्यांना जो झालेला आहे तो ऍज अ बॅट्समन म्हणून ऋतुराज गायकवाडचा. कारण तो एक मेन धागा होता CSKच्या बॅटिंग लाईनअप मध्ये. आधीच त्यांची बॅटिंग लाईनअप चालत नाहीये, त्यामध्ये इन फॉर्म बॅट्समन जो एक सचिन रवींद्रच्या व्यतिरिक्त जो खेळत होता तो होता ऋतुराज गायकवाड. आणि तो पण आता बाहेर गेला. आणि त्याचा रिझल्ट आपण लगेच पाहिला. 103 रन करू शकले ते फक्त 20 ओव्हरमध्ये. आणि तिथून आता बिल्ड करणं त्यांना खूप चॅलेंजिंग असणार आहे त्यांच्या मेन बॅटिंग लाईनअपला. बॉलिंगमध्ये मला त्यांचं तेवढं कमतरता वाटत नाही, पण बॅटिंगमध्ये नक्की. पण बॉलिंग पण बघितलं ना तुम्ही, तर चेपॉक स्टेडियमला जेव्हा केव्हा मॅच असते ना, तर थोडी त्यांची बॉलिंग ठीकठाक दिसते. पण जरा अवे मॅचेस जे असतात त्याच्यामध्ये ते थोडेसे डगमगतात बॉलिंगमध्ये आणि बॅटिंगमध्ये. असं ताबडतोड बॅट्समन की ज्याच्यावर आपण नेहमी एक बेट घेऊ शकतो असं कोणीच नाहीये त्यांच्यामध्ये. सचिन रवींद्र म्हणजे आहे, डेव्हिन कॉनवे नक्कीच आहे, पण ते काही तितक्या खास फॉर्म मध्ये दिसत नाहीयेत. आणि त्याच्यानंतर राहुल त्रिपाठीला परत त्यांना आणावं लागलं बिकॉज ऑफ ऋतुराज गायकवाड रूल्ड आउट झाल्यामुळे. आणि त्यामुळे पूर्ण टीम डायनॅमिक्स पूर्ण म्हणजे मला वाटतं आणखी जे पूलमध्ये त्यांचे प्लेयर्स असतील त्यांना त्यांनी ट्राय केलं पाहिजे आता. कारण मला वाटतं त्यांचा उत्तरार्ध चालू झालेला आहे ऑलरेडी. प्ले ऑफच्या बाहेर ते गेलेले आहेत. हे मात्र तू बरोबर बोललायस. त्यांचा हा सीझन संपलेला आहे आणि पुढच्या सीझनची तयारी संपलेला आहे. सो सुरू करा. तुम्ही यंगस्टर्सला ट्राय करा. जसं धोनी म्हणत असतो की मी लोकांना चान्स देण्यासाठी मी खाली उतरतो वगैरे. तर मग असं मला वाटतं आता ह्या सीझनला तरी जे यंगस्टर्स जे बसून आहेत बेंचवर, तर त्यांना तरी तुम्ही चान्स द्या. सेम गोज विथ मुंबई. मी नाही म्हणणार, मुंबईकडे मला अजून थोड्या अपेक्षा आहेत. मुंबई आणि आपण त्यांचा इतिहास राहिलेला आहे मुंबईचा की दे बाउन्स बॅक व्हेरी स्ट्रॉंग. आणि जेव्हा बाउन्स बॅक करतात मग ट्रॉफीज घेऊन जातात. पण आहे थोडीफार अपेक्षा. गेले 2 मॅचेस वाईट खेळले नाही. ओके, त्यांनी रन्स खाल्ले. ओके, चेस करताना 15-20 रन कमी पडले. पण तेच होतं की ऍट द एंड ऑफ द डे लॉस इज अ लॉस. आणि ते मग पुढे जाऊन त्यांना अशी सिच्युएशन येईल की एव्हरी गेम मस्ट विन असू शकतो. सो
ती व्हिडिओ है ना, फलानी टीम से जीत जाएगी तो हमारी टीम जो है सेमीफायनल में पहुंच जाएगी. करेक्ट. अजून तर येईल ते प्ले ऑफच्या जवळ आल्यावरती अतरंगी सगळ्या गोष्टी येतील. पण तरी जरी प्ले ऑफचा विचार केला तर टेबल आता मी ओपन करतो. ओके, लेट्स सी द IPL टेबल. डीसी टॉपला आहेत. नाही, मी जस्ट बघतोय की 4th पोझिशन साठी जी आता टीम आहे ती आहे RCB विथ 6 points. सो आणि त्यांच्याकडे अ गेम इन हँड आहे. सो पुढचा गेम जरी जिंकले तरी 8 point. आणि मुंबई, चेन्नई आणि SRH 2 point वर आहे. सो 3 मॅचेसचं अंतर आहे फक्त. ठीक आहे. आणि प्रत्येक टीम म्हणजे 10 आहेत, म्हणजे 18 मॅचेस खेळणार आहेत. सो सीझन अजून आहे बाकी चांगला, काही होऊ शकतं. मला असं हा जो वीक आहे ना येणारा तो खूप महत्वाचा ठरणार आहे. वीक 4 मध्ये खूप काही पिक्चर आपल्याला क्लिअर होईल आणि कोण किती पाण्यात आहे, कोण किती सुपात आहे ते सगळं समजेल. बरोबर. आणि एनिवे खरं सांगायचं तर इतका इंटरेस्टिंग सीझन तितका दिसत नाहीये हा जो. ते फक्त तेच बोलतात ज्यांची टीम हरत असते. ओके, तुझी टीम हरते म्हणून तुला सीझन इंटरेस्टिंग वाटत नाहीये. दिल्लीवाल्यांना विचार, पंजाबवाल्यांना विचार, लखनौवाल्यांना विचार. मी दिल्ली आणि आपण बॉटमच्या टीम बद्दल तर बोललो. सनरायझर्स बद्दल फक्त आपण एक क्विक पॉइंट घेऊयात आणि मग आपण DC आणि GT बद्दल बोलूयात. सनरायझर्सचं काय होतंय, काय वाटतंय? सनसेट झालं. लास्ट सीझनला पण त्यांनी म्हणजे सुरुवात तेवढी चांगली नव्हती केली, पण मधूनच त्यांना काय हुक्की आली माहित नाही आणि सगळी तोडफोड सुरू केली त्यांनी आणि डायरेक्ट फायनल मध्ये पोहोचले. सुरुवात त्यांनी केली, पण आता लास्ट आपण पाहिलं 2 वीक मध्ये ते बॅक टू पॅव्हिलियन सारखी गत त्यांची झालेली आहे. तर त्यांना पण चेन्नई सारखं बॅटिंग वरती खूप वर्क करावं लागणार. आणि आता जर ह्या वीक मध्ये जसं तू म्हणाला साहिल, हा वीक जो आहे तो खूप क्रुशल आहे सगळ्या टीमसाठी, टॉपच्या टीमसाठी, की तुम्ही थ्रू होऊन जाणार हा वीक जर तुमचा चांगला गेला तर. आणि बॉटम टीमसाठी तुम्ही जर हा वीक काही चान्सेस होतील, नाहीतर तुम्ही बाहेर. हो, ऑलमोस्ट जर SRHचा आता इतकं काही चान्स दिसतच नाहीये जसं CSK. तू तसं नको बोलूस, कारण की बघ SRH ना ऑन पेपर तरी ऍटलीस्ट चांगली टीम आहे. ओके, CSK आणि SRH मध्ये हाच फरक आहे की CSK तू प्लेयर्स बघशील तर ॲग्री, यू कॅन्ट बेट ऑन देम. ओके, एनीमोर. येस, पण मी रिझन सांगतोय. MI आणि RRचा मला जास्त चान्स का दिसतोय ह्याच्यामध्ये. टॉप लाईक बॉटम 4 बद्दल जर विचार केला तर SRHचा रन रेट पण बघ ना. SRH एकच मॅच हरलेली आहे, बट त्यांचा नेट रन रेट जो आहे तो -1.6. फरक नाही पडत, त्यांना जिंकायचा मॅच, कारण की शेवटी नेट रन रेट पेक्षा पॉइंट्स इम्पॉर्टंट. जेव्हा ते MI आणि SRH आणि RR ह्या तिघांमध्ये जेव्हा ते बॅटल होईल ना, मग ते रन रेटच्या ह्याच्यामध्ये पण येऊ शकतं आणि आपण बघितलेलं. बरोबर. सो ठीक आहे, आपण जाऊयात GT आणि DC. किस चक्की का आटा खा रे, क्या मतलब काय होते, कुठल्या गावचं पाणी पितात? मेन त्यांचं जे ना GT इफेक्ट त्यांचा जो आहे की प्रत्येक टीम मध्ये कुठले तरी स्टार प्लेयर्स आहेत, मोठे नावं आहेत. या दोन्ही टीम मध्ये नाहीये. अर्ध्या इंडियाला तर त्यांचे कॅप्टन कोण हेही माहिती नसणार आहे. तर तोच त्यांना फायदा झालाय की टीम ग्रुप करणं जे असतं ते त्यांना व्यवस्थित तो वेळ मिळालाय त्या लाईमलाईटच्या खाली राहिलेलं आणि ते प्रेशर न घेता ती टीम बिल्ड झालेली आणि तसाच परफॉर्मन्स आपल्याला दिसतोय. बरोबर. कुठलेही युनिट काढा तुम्ही, ते व्यवस्थित चांगलं परफॉर्म करतायत आणि मोस्ट रन्स, मोस्ट विकेट्सच्या लाईन मध्ये त्यांच्या टीम मधले प्लेयर्स आहेत. त्यांचे टॉप 5 मध्ये जर बघितलं आपण ऑरेंज कॅपच्या रेसमध्ये जॉस बटलर आणि साई सुदर्शन GTचे प्लेयर आहे आणि मिचेल मार्श आणि निकोलस पुरन LSGचे 2 प्लेयर आहेत. म्हणजे 5 पैकी 4 प्लेयर ह्या 2 टीम्स मधले आहेत. म्हणजे त्यांचे बॅटिंग मध्ये आणि कन्सिस्टन्सी एक आहे बॅटिंग लाईन मध्ये. निकोलस पुरनचं नाव सर्वात पहिले आहे, त्यानंतर साई सुदर्शन आहे GT कडून, त्यांच्यामध्ये ती रेस चालली. मिचेल मार्श सरप्राइझिंगली सीझनच्या स्टार्टिंगला इतकं काय
अपेक्षा वाटत नव्हतं त्याच्याकडनं, पण सरप्राइझिंगली तो खूप मस्त फॉर्म मध्ये आलेला आहे. हायेस्ट रन त्याने 81 स्कोर केला. आणि जर आपण ह्याच्यामध्ये बघितलं, काय बोलतात त्याला, खाली जर बघितलं तर मला वाटतं सूर्यकुमार MIचा तेवढा दिसतोय आपल्याला, बाकी तू कुठलाच प्लेअर दिसत नाहीये टॉप 10 मध्ये या खालच्या टीमांमधलं. त्यामुळे एकही बॅट्समन आपल्याला त्या कुठल्याच रेसमध्ये दिसत नाहीये कुठल्याही टीमच्या, खालच्या टीम्स बद्दल जर बोलायचं झालं. बरोबर. संजू सॅमसन सोडलं तर. राहुल पण आला असेल ना आता वर. येस, राहुल आलाय 9 नंबरला DCचा. काय 90चा नॉक होता. अमेझिंग नॉक खेळला. 100 मॅच जिंकवले पुराणी. येस. आणि म्हणजे मी हा मुद्दा मला तेव्हा जेव्हा मॅच चालली होती तेव्हाच ते आठवलं की भाई सिलेक्शन जे आहे ना 2026चं T20 वर्ल्ड कपचं खूप चॅलेंजिंग राहणार आहे. कारण जे तुमचे हे यंगस्टर्स तुम्ही जे खेळवत होते ते कुठे ना कुठेतरी थोडेसे गणताना दिसतात तुम्हाला. आणि जे आपण कन्सिडर पण नाही करत प्लेइंग 11 मध्ये ते एकदम खतरनाक खेळतात. त्याच्यामुळे ते थोडेसे आपल्याला बदल पण त्या दृष्टीने बघायला मिळतील मला असं वाटतं. बरोबर. टीम सिलेक्शन खूप चॅलेंजिंग राहणार आहे. कारण बॅटिंग युनिट, बॉलिंग युनिट त्यांचा पूलच एवढा झालेला आहे की इट्स अ गुड हेडेक फॉर सिलेक्टर्स, कॅप्टन, कमिटी, सगळ्यांना. सरप्राइझिंगली एक गोष्ट, टॉप 5 बॉलर्स मध्ये 2 CSKचे आहेत. टॉप CSKचा भाई, टॉप CSKचा आहे नूर अहमद आणि खलील अहमद, दोघं अहमद ब्रदर्स. आणि त्याच्यानंतर ना मुंबईचाही आहे 4थ्या नंबरला हार्दिक पांड्या. पण हार्दिकचं तेच झालं, त्याने एका मॅच मध्ये 5 विकेट काढल्या आणि नंतर बाकीच्या मॅच मध्ये थोडे मिळाली. आणि पण GTचे 2 प्लेयर्स आहेत, मोहम्मद सिराज आणि साई किशोर. म्हणजे GT कडे बघितलं तुमचे 2 बॅट्समॅन टॉप 5 मध्ये आहेत, 2 बॉलर्स टॉप 5 मध्ये आहेत. सो दॅट इज द ओनली थिंग त्यांच्यासाठी वर्क करतीये. कौतुक मला फक्त एका टीमचं आहे GT पेक्षा, मला DC ज्या प्रकारे खेळते, 2 डिपार्टमेंट्स आणि प्लस 2 कॅप्टन आहेत DC मध्ये. एक तर तुमचा अक्षर पटेल ऑन पेपर प्रॉपर आहे कॅप्टन, आणि दुसरा राहुल फॅप पण करतोय. मला फॅप जास्त बॉलर्सची बोलताना म्हणजे वगैरे दिसतोय ऑन फील्ड. कीपरचा तो रोल दिसतो आपल्याला, कीपर थोडंसं फील्ड आणि तुमचं हे सेटअप करण्यासाठी तेवढं हेल्प असतं, त्यामुळे आपल्याला वाटतं कीपर. बट फॅप जो करतोय ना, मला वाटतं फॅप इज डुईंग मोर जॉब टुवर्ड्स, एक सिनियर प्लेअर म्हणून थोडी रिस्पॉन्सिबिलिटी घेतलेली आहे त्याने, त्यामुळे ते वर्क होतंय त्यांच्यासाठी खूप चांगलं. आणि RCB पण मागची मॅच हारले ते DCच्या विरोधात, पण ते पण एक कन्सिस्टंटली परफॉर्म करतात. ती मॅच चांगली होती कारण की काहीतरी 165 चेस करताना सुद्धा त्यांचे पहिले 4 विकेट धडाधड गेलेले. पहिले 3 तर खूपच लवकर गेले. मग अक्षर पटेल काहीतरी 158 ला वगैरे आउट झालेला. नंतर KLनी इनिंग्स खेळली, अमेझिंग मॅच एंड करून टाकली. राहिलंच नाही त्यानंतर स्कोर, कारण तेवढा जास्त नव्हता आणि थार बॅटिंग केली त्यात स्कोरच संपून गेला त्यांचा. बरोबर. अनदर हाय स्कोरिंग मॅच जी झाली LSG वर्सेस कोलकाता, मला ती अनफॉर्च्युनेटली पाहायला नाही मिळाली. तुमच्या दोघांमध्ये कोणी बघितली का? मी स्कोर कार्ड फॉलो केला. ती पण खूप जबरदस्त मॅच झालेली दिसते. ती मॅच खरं बघण्यासारखी मॅच होती. अनफॉर्च्युनेटली मला बघता नाही आली. पण त्या मॅच मध्ये निकोलस प्युरन आय गेस ही वॉज, एक मिनिट मला स्कोर कार्ड उघडू दे. मिचेल मार्श आणि ॲडन मार्क्रम आणि निकोलस पुरन तिघांनी तो म्हणजे इतका विशालकाय स्कोर चेस झाला आणि शेवटी त्याने 6 मारून मॅच जिंकवली आय गेस ती निकोलस पुरनने. तर ती मॅच खूप छान झाली. आणि त्याच्यानंतर नाही मित्रा, LSGने पहिले बॅटिंग केली. नाही ह्याची सॉरी के अच्छा मी गणलो थोडस, सॉरी. एनिवे, आणि कारण मला असं वाटलं की मी ही बघितली, हायलाइट बघितलं, खूप कन्फ्युजन झालं.
आणि इकडे थोडंसं तितका परफॉर्मन्स नाही झाला. रमनदीप वगैरे छोटे छोटे कॉन्ट्रीब्युशन झाले, पण ऍटलिस्ट ते 234 पर्यंत तरी पोहोचले. बरोबर. ती मॅच बघण्यासारखी ती पण खूप क्लोज होती. शेवटपर्यंत वाटत होतं कोणी जिंकेल, पण आणि येस थोडं म्हणजे एक 4-6 इकडे तिकडची अशी मॅच होती. 4 रननी हरले हाय स्कोरिंग मध्ये. जबरदस्त झाली ती पण मॅच. ती मिस झाली. बरोबर. राहिला होता आपला. तेच वाटत होतं कुठली तरी टीम मिस होती, ती KKR होती. KKR बद्दलचं काय? कुठं स्टँड करते टेबल समोर असेल तर 5 ला आहे गेस ती. KKR इज ऑन 3 येस इज ऑन 3. कारण की त्यांचं काय होतं की कन्सिस्टंटली ते जिंकत नाहीयेत, कन्सिस्टंटली हरत पण नाहीत. जिंकतात हरतात. विन लॉस विन. पुढचा लॉस आहे. पैसा आहे किसी को पास तो लगा दो देखो. पैसे असतील तर लावा 100चे. 3 मिलियन स्पॉन्सर पाहिजे आम्हाला. ते फालतूगिरी आहे सगळ्या टीममध्ये. ज्याला गणित कळतं ना तो कधीच ड्रीम 11ला पैसे लावत नाही. ज्याला गणिताचे क्लास बंक केलेत ना तो लावतो ड्रीम 11 लावतो. बरोबर आहे. पण ड्रीम 11 तुम्ही बघत असाल तर आम्हाला स्पॉन्सर करा प्लीज. आम्ही तुमच्या बिलीव्ह करतो. आम्ही आमचे 11 काढू. EIP 11. बरोबर. हो भाई. आणि दुसरं आजची जी मॅच झाली CSK वर्सेस KKR. अमेझिंग. हाय स्कोरिंग सेंचुरी मारली CSK ने. जास्त केली भाई. म्हणजे मी खरं सांगू, मी त्या टीमला सपोर्ट करतो, पण दिस विल बी द फर्स्ट सीझन की मला इतकं म्हणजे मी इतकं फनी वे मध्ये घेतो ना, इतकं मी काय करू म्हणजे मला म्हणजे समजतच नाही काय करू मी त्या टीमचं. काय मला ऍज अ फॅन म्हणजे काही फिलिंगच राहिली नाही या सीझनला तरी. आणि आज त्यांनी किती 107 किती केले 103 केले आहे गेस ना. 103 10 ओव्हर मध्ये चेस केलं त्यांनी. हो. म्हणजे लेवल बघा आपलं कुठे. आपली टीम 11 प्लेयर स्पेसिफिक टीम म्हणजे तुमचे 5.5 प्लेयरच खेळतात. विचार करा. मला वाटतं ना गेम थोडा प्रोग्रेस झालाय आणि CSK त्याच झोन मध्ये राहिली आहे. ओके, की थोडे त्यांना स्ट्रॅटेजिकली त्यांना प्लेअर डेव्हलपमेंट वाईज सगळ्या डिपार्टमेंटमध्ये काम करायचं. म्हणून लास्ट व्हिडिओ मध्ये आपण बोललो ना, असा एक ह्यूज शेकअप पाहिजे की बाबा मॅनेजमेंट टॉप टू बॉटम. ती व्हिडिओ माहिती ना डान्स इंडिया डान्स मधली, तो आपके पीछे देखो तो कौन खड़ा है पता है, तो कोई नहीं है. क्यों पता है, सब आगे चले गए. एक टाइम होता जेव्हा CSK टेबल लीड करत होती, आता ती खालून लीड करते. पण SRH आहे बरं का मागे. नाही पण मी SRH जरी हरत असेल तरी SRH चा परफॉर्मन्स याच्या बेटर आहे सांगेन. ऍब्सोल्युटली. असे बँकेबल प्लेयरच वाटत नाही या वर्षी CSK. चल भाई ये कर देगा. तेच यंगस्टर्स शाईन करतात. ह्याचा मला सर्वात जास्त आनंद आहे. यंगस्टर्स आणि आपलं जे आणि बाय द वे जाऊ दे, आपण थोडा अलग विषय म्हणजे वेगळा विषय 2026 जाऊ दे ते याच्याबद्दल. PSL चालू झाली माहितीये, पाकिस्तान सुपर लीग आता IPL मध्ये. तर त्यांनी शेड्यूल कोण बघणार कोण आणि कोण खेळणार कोण तेच सांगतोय मी. तर हे सगळे जे अनसोल्ड 11 आहेत ना, सगळे अनसोल्ड 11 आणि बॅन 11 तिकडे खेळणार आहेत. म्हणजे ही न्यूझीलंडचे काही प्लेयर्स आहेत जे त्यांना घेतलेले नाहीयेत, इंग्लंडचे काय आहेत, तर ते सगळे तिकडे चाललेले आहेत. आणि मोस्टली पाकिस्तानी प्लेयर्सच आहेत. त्यांच्या 6 टीम्स असतात काहीतरी. आणि एक फनी इन्सिडेंट झाला, त्यांची प्रेस कॉन्फरन्स होती. तर काय त्यांचा कॅप्टन कोण होता, रिजवानला विचारलं तर मतलब काफी अरसे से आप लर्न ही कर रहे हो, इस बार क्या आपको लगता है विन कर लोगे. तर फनी थिंग वॉज ते 5 जे बाकीचे कॅप्टन्स होते ना, शाहबाज नदीम नाही काय त्याचं नाव, त्यांचं फिल्डर शदाब खान आणि हे सगळे त्याला हसत होते. आणि त्यांचा तो बॉलर नाही का, तो असं हे करतो
शाहीन एक सेलिब्रेशन करतो. नाही शाहीन नाही रे, लांब केस असं थोडस ऑलराऊंडर आहे. हसन अली. तर त्याला विचारलं की अभी आपका क्लॅश कर रहा है सीजन आईपीएल के साथ, तो क्या लगता है? तो नहीं, इंशाल्लाह हम लोग एंटरटेनमेंट प्रोवाइड करेंगे तो सारा आईपीएल का व्यूवरशिप हमको आ जाएगा. नाही, एंटरटेनमेंट तो फुल आहे तुम्हारे पास. मी म्हणलं हा ते तर राहायचंय. त्यांचा तो हा आहे ना, तो त्याला खेळवतात आहे बरं का, जस्ट म्हणजे कोण तो त्यांचा तो कीपर कोण तो थोडासा हेल्दी, मोईन खानचा मुलगा. करेक्ट. हा तो बाबर खान की काय, आझम खान ही इज स्टील प्लेइंग बाय द वे. ही इज स्टील कीपिंग फॉर देम. मी त्याचे त्या व्हिडिओज बघत होतो, त्यांनी टाकल्या होत्या. बट एनिवे, कम्प्लिटली वेगळा मुद्दा, पण असंच आठवलं म्हणून. चलो आपण प्लेअर ऑफ द वीक बद्दल बोलूयात. निशांत, तुझ्यासाठी कोण असेल? माझ्यासाठी प्रियांश आर्य. फ्लॉलेस बॅटिंग, धुवाधार, आणि म्हणजे कुठेच असं वाटलं नाही की तो म्हणजे इनिशियल मॅचेस खेळतोय किंवा प्रेशरमध्ये. जसं अभिषेक शर्माने इम्प्रेशन दिलं होतं लास्ट सीझनला, तसं इम्प्रेशन दिलेलं आहे. आणि ब्राईट फ्युचर. म्हणजे गुड. फक्त आणि फक्त या आठवड्यात आवर्जून पाहिलं म्हणजे त्याची इनिंग्स पाहिली, हायलाईट पाहिले, लाईव्ह पाहता नाही आली, पण मजा आली बघून. बरोबर. राईट फ्रॉम द फर्स्ट बॉल मिडल करणं त्याचं सुरू होतं, आणि इझिली त्यांनी स्कोर जो काय केला आहे, 100 जी स्कोर केली त्यांनी, बेस्ट 100. इंटरेस्टिंग. त्याला पुढच्या मॅचेस मध्ये बघायला मजा येईल. हो, तेच आता कन्सिस्टंट किती राहतो तो त्यावरती. करेक्ट. पंजाबचं सीझन ठरेल. आणि तेच गेले काही सीझन आपण बघतोय ना, हे नवीन यंगस्टर्स जे फिअरलेसली खेळतात ना, ज्यांच्याकडे काही कुठला त्यांचं काही ग्लॅमर नाहीये किंवा त्यांच्याकडे एक लाईमलाईट नाहीये, ते फिअरलेसली खेळतात आणि त्यांचा परफॉर्मन्स स्टँड आउट होतोय गेले काही. त्याचा फायदा त्याच्या टीमला होतो बेसिकली. ऍब्सोल्युटली. आणि हे जे मोठे मोठे रेप्युटेशन घेऊन येतात, मोठे मोठे ग्लॅमर घेऊन येतात आणि जे काय घेऊन येतात, त्याच्यामुळे ते थोडंसं प्रेशरमध्ये थोडंसं. केएल राहुल इज एक्सेप्शन फॉर दॅट, पण आहेत असे काही प्लेयर्स. पण तू ऑब्झर्व कर, केएल गेले काही वर्ष, ओके, आय थिंक मधल्या मॅच मध्ये त्याला टीम इंडियाच्या बाहेर जरा बसवलेलं ना, त्याच्यानंतर त्यांनी जेव्हा कमबॅक केलंय त्यांनी कधीच शोबाजी करायचा प्रयत्न केलेला नाहीये. मुंडी खाली आणि ओनली हिज परफॉर्मन्स इज स्पीकिंग. आणि तो तसा पोलाइट आहे, तो जर बघितलं तर त्याचं नेचर तेवढं. काल तेवढं अग्रेशन मी त्याचं पहिल्यांदा बघितलं. त्यांनी जे ते सेलिब्रेशन केलं, आय नेव्हर सीन हिम बिफोर. कधीच मला दिसलं. थोडं आय थिंक कोहलीने उकसवलेलं त्याला, थोडं कोहलीने उकसवलं. अक्षर पटेलची विकेट गेली ना त्यानंतर जराशी माहित नाही कॅमेरानी कॅप्चर नसेल केलं, पण थोडंसं सेलिब्रेशन आणि हे. पण नंतर मग झाल्यानंतर त्यांनी त्याची टेरिटरी मार्क केली बाबा. तो बोलला भाई ओनली फॉर दॅट रिझन माझा प्लेअर ऑफ द वीक तो आहे. माझा सुद्धा माय मॅन. तर तेच मी म्हणतोय की जर आता हा जो कन्सिडर केला आपण तर 2026 वर्ल्ड कप, तर थोडंसं सिलेक्टर थोडंसं जाऊ शकतात त्याच्याकडे, श्रेयस अय्यरकडे. आणि जे श्रेयस अय्यर टीम मध्ये असेल बघ, मला वाटतं कोहली आणि रोहितला रिप्लेस करा केएल आणि श्रेयस सोबत. ओके, ते तर करणारच आहे ना, त्यांनी तर रिटायरमेंटच घेतली ना. पण T20 मध्ये आय गेस लीड सूर्यकुमार यादव किंवा श्रेयस या दोघांपैकी कोणाला तरी देतील. सूर्या फॉर्म मध्ये आलेला आहे. सूर्या जो फॉर्म जो ऑफ होता तो फॉर्म मध्ये आलेला आहे. त्याला कळतंय, त्याला कन्सिडर करावंच लागणार आहे. आणि दुसरं म्हणजे मला जस्ट आठवलं म्हणून मुद्दा म्हणतोय, रोहित शर्माला त्यांनी मॅच मध्ये बसवलं होतं एका वीकच्या पहिल्या मॅच मध्ये, आणि त्याच्यानंतर दुसऱ्या मॅचला पुन्हा खेळवलं, 17 रनवर पुन्हा तो आउट झाला. मग तुम्ही बसवा ना, मग कन्सिस्टंटली बसवा ना 2-3 मॅच. त्या पोराला चान्स द्या ना, जो ज्याला तो आय डोंट नो कुणाला रिप्लेसमेंट घेतला त्यांनी, पण मग त्याला कन्सिस्टंटली चान्स द्या. एक मॅच बसून ऍक्च्युली डिसिजन जो होता ना, तो पॅनिक डिसिजन होता, घाबरून घेतलेला होता म्हणून रिव्हर्ट झाला लगेच. काय त्याला अर्थच नाही. म्हणजे त्यांची मॅनेजमेंट मीडिया जास्त फॉलो करते बाबा, पब्लिक ओपिनियन काय,
तेच अरे मग तेच चेन्नई मुंबई इतकं कमर्शियल झालेलं आहेत ना त्या दोन्ही. त्यांचं कमर्शियल त्यांचा खूप मोठा आणि ते प्रॉफिट मेकिंग फ्रँचायझीज. बाकीच्या ह्या जे GT SRH वगैरे ते अजून त्या ह्याच्यामध्ये येतात की तुफान पैसा कमवण्याच्या ह्याच्यामध्ये. कारण तू तिकीटचे प्राइजेस पण बघ MIचे आणि ह्याचे हे खूप जास्त असतात कम्पेअर टू अदर टीम्स. बरोबर. ह्यांच्याकडे पैसा खूप आहे. आणि तुम्ही बघायला कोणाला जाणार? तुम्ही बघायला जाणार विराट कोहलीला बघायला जाणार. हे जे मोठे मोठे प्लेयर्स आहेत, हार्दिक पांड्या, बुमराला बघायला जाणार तुम्ही धोनीला बघायला जाणार. 3,500, 4,000, 5,000 पेक्षा कमी तिकीट नाही. MI CSK ची मॅच जी होणार आहे आता कमी तिकीट नाहीये. 5,000 पेक्षा कमी, 3,500 ब्लॅकने चाललंय सगळं. आणि ते जर तुम्ही बाकीच्या टीमच्या मॅच बघितलं तर 700 पासून सुरुवात होती तुमची. 700-800 पण 500 रुपयापासून मिळतं तिकीट तुम्हाला. बरोबर. सो त्याच्यामुळे हे कमर्शियल मुद्दा येतो, त्यामुळे तुम्हाला हे करावं लागतं. धोनीला तुम्हाला एक मुद्दा आहे, ऍडव्हर्टाइजमेंट आहे. ऍडव्हर्टाइजमेंट भरपूर मॅटर करतात. ओके, नॉट जस्ट तिकीट्स, आय एम टॉकिंग व्ह्यूअरशिप, तुमचं TRP अँड ऑल. बरोबर. हा IPL आहे कमर्शियल, ऍक्सेप्ट करतो आपण. नीट वेगळा व्हिडिओ होऊ शकतो त्याच्यावर. हा ऍक्च्युअली, बट जस्ट मला आठवलं म्हणून. लेट्स टॉक अबाउट कमिंग वीक. काय अपेक्षित आहे आणि टेबल काय बोलेल वीक 4च्या एंडला? इम्पॉर्टंट वीक मी एवढंच म्हणेल. आणि अगले वीक में पता चलेगा कौन कितना पानी में. एवढंच बोलेल मी लास्ट. कारण हा वीक खूप क्रुशियल आहे टॉप टीम साठी, बॉटम टीम साठी, दोघांसाठी पण. कमबॅक करायचा असेल तर हा वीक आहे, आणि टॉप मध्ये राहायचं असेल तर हा वीक आहे. बरोबर. होप सध्या जी स्थिती आहे तीच बघायला मिळेल, कारण आवडतीये ही. हा टेबल जो आहे तो आवडतोय बघायला. सो होप दिल्ली, GT, RCB, KKR हे टॉपर्स राहतील. न्यूट्रल असणं चांगलं आहे यार IPL मध्ये असं वाटतं. कारण एका टीमला फॉलो केला ना मग असं बरोबर नाही वाटत, मॅच बघूशच नाही वाटत मला तर. पण एनिवे, आपण व्ह्यूअर्ससाठी मी तो एक कडू घोट घ्यायला तयार आहे. आणि मॅचेस बघून मी नक्कीच रिव्ह्यू आणि कॉन्ट्रीब्युट करेल पुढच्या येणाऱ्या वीक मध्ये. आभारी मंडळ आभारी. स्टे ट्यून्ड. आणि आपण पुढच्या आठवड्यात येऊ वीक 4चा वीक 4चा रिव्ह्यू घेऊन. आणि आमच्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. जे काय करता येईल तेवढं करा. आमच्या तुमची टीम कशी परफॉर्म करते ते प्लीज कमेंट. ते पण आम्हाला सांगा. कुठल्या टीमला फॉलो करतात ते सांगा. तुमचे फेवरेट प्लेयर सांगा, बॉलिंग सांगा, बॉलर्सला थोडं सपोर्ट करा T20. आणि आम्ही वीकचे रिव्ह्यू तर करतच आहोत. तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला असा एक आगळा वेगळा, जसं आम्ही मगाशी एका कमर्शियल मुद्द्याबद्दल बोललो, तर तसा काही तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर ते आम्हाला सांगा. आम्ही त्या व्हिडिओसाठी तयार आहोत. आणि असंच आम्हाला प्रेम देत राहा. चला भेटूयात पुढच्या वीक मध्ये. जय हिंद. जय हिंद.